हॅलो, मी सुकेशनी. मील्स बाय सुकेशनी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे रवा उत्तप्पा. या रेसिपीमध्ये फर्मेंटेशनची किंवा पीठ आंबवण्याची अजिबात गरज नाही. अगदी 15 ते 20 मिनिटात होतो. चवीला सुद्धा तितकाच टेस्टी आणि हेल्दी आहे. चला तर मग लगेच वळूयात रेसिपीकडे. यासाठी लागणार आहे अर्धी वाटी दही, 1 वाटी रवा आणि मीठ चवीप्रमाणे. उत्तप्प्यावर टॉपिंगसाठी मी काही भाज्या घेतले चिरून, टोमॅटो, कांदा आणि गाजर. या व्यतिरिक्त टॉपिंगचे ऑप्शन सांगायचे म्हणजे किसलेला बीट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चीज, काळी मिरीची पावडर आणि मिरची. यापैकी तुमच्या आवडीनुसार कॉम्बिनेशन करून तुम्ही उत्तप्प्यावर टाकू शकता. आता एका भांड्यामध्ये मी रवा आणि दही हे दोन्ही मिक्स करून घेते. रवा मी इथे बारीकच वापरलेला आहे. रवा जर जाड असेल तर तो एकदा मिक्सरला फिरवून घेऊ शकता. आणि दही जर थोडासा आंबट असेल ना तर उत्तप्पा पण तेवढाच टेस्टी होतो. आता हे दोन्ही मिक्स झाल्यावरती मी थोडंसं पाणी ऍड करते. पाणी मी हे सुरुवातीला अगदी थोडंच ऍड करते आहे, एकदम नाही ऍड करत आहे. जर पाणी सुरुवातीलाच एकदम ऍड केलं ना तर ते मिश्रण थोडंसं पातळ होऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला जसा उत्तप्पा करायचा आहे ना तसा होणार नाही. त्यामुळे अगदी थोडंच पाणी ऍड करायचं. आपण भजी करताना जसं मिश्रण करतो ना, उत्तप्प्याचं सुद्धा तसंच करायचं आहे. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालंय. मी आता याच्यात चवीप्रमाणे मीठ ऍड करते. मीठ घालून मी व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. अगदी स्मूथ मिश्रण झालेलं आहे. यात अजिबात एकही लम्स नाही. सगळ्यात शेवटी मी ऍड करते खायचा सोडा. खायचा सोडा नसेल तर प्लेन इनो ऍड करू शकता. आता हे एकदा मिक्स झालं ना की मी हे मिश्रण 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. म्हणजे रवा अगदी व्यवस्थित फुलेल आणि आपला उत्तप्पा सुद्धा एकदम सॉफ्ट होईल. 10 मिनिटं आता झालेली आहेत. मिश्रण सुद्धा व्यवस्थित फुललंय. आता आपण उत्तप्पे करायला घेऊया. इथे मी नॉनस्टिक तवा वापरते. तवा थोडासा गरम करून घेते. नॉनस्टिक असल्यामुळे सुरुवातीला काही तेल किंवा तूप लावायची गरज नाही. तवा तापलेला आहे तर मी अगदी माझ्या अंदाजानुसार थोडंसं पीठ टाकून घेते. उत्तप्पा मी मीडियम साईजचाच करणार आहे. जास्त लहानही नाही, जास्त मोठाही नाही. आणि लगेचच पीठ ओलं असतानाच त्यावर मी थोडीशी चटणी स्प्रिंकल करते. ही चटणी ही रेग्युलर जेवणाची चटणी आहे, वेगळी अशी काही नाही. आणि त्यावरच मी लगेचच टॉपिंग टाकून घेते सगळे. पीठ ओलं असतानाच आपण टॉपिंग टाकले ना की ते व्यवस्थित उत्तप्प्याला चिकटतं. आणि जेव्हा आपण उत्तप्पा परतवतो ना तेव्हा ते जास्त बाहेरही सांडत नाही. सगळे टॉपिंग्स टाकून झाले ना की मी झाकण लावून थोडंही शिजवून घेणार आहे.
आता 1-2 मिनिटांनंतर हा उत्तप्पा मी परतवून घेते. आणि थोडंसं तूप लावते. तूप नसेल तर बटरही लावू शकतो. दुसऱ्या बाजूने पण मी झाकण लावून शिजवून घेते. उत्तप्पा आता दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजलाय. खाण्यास तयार. हा मी प्लेटमध्ये काढून घेते. असंच आणखी एक मी तुम्हाला करून दाखवते. तर आपला झटपट घी रवा उत्तप्पा तयार. ओल्या नारळाच्या चटणी सोबत हा खूप छान लागतो. बघितलत ना किती पटकन होतो. आता तुम्ही पण एकदा ट्राय कराच. आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.